ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। फायनलमध्ये न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी मात। रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ। तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा। आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर भाजप हिंदुत्ववादी देशप्रेमी हे फेक नॅरेटिव्ह। आरएसएस सह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण। गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा। गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं। निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड। खंडणीचे पैसे कोणाला पोहोचत होते? बारामतीच्या मोर्चात भाऊक झालेल्या वैभवी देशमुखांचा सवाल। तर राज्य नाचवणाऱ्या आमदाराला पाठीशी घालू नका, अजितदादांना आवाहन। कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत कृष्णा उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा दावा। धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या मातोश्रींचं नाथरा गावी वास्तव्य। माझा कट्टा कार्यक्रमात सुरेश धसांचा दावा। आईवर खोटे आरोप नकोत, अन्यथा गप्प बसणार नाही, मुंडेंनी खडसावलं। मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले अजूनही फरारच। ओबीसी आंदोलकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसे प्रमुखांचं आवाहन। तर भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार। मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार। हकालपट्टीचा इशारा देताना राज ठाकरेंची घोषणा। गुढीपाडव्याला भात्यात राखून ठेवलेले बाण काढणार। जिजाऊंचा जन्मदिन महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा। पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत। महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसे प्रमुखांचा सवाल। मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं विधान। ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही वक्तव्य।